नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीच्या दह्याची कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी अर्धा किलो दही घेतले व यामध्ये साधारण 2 चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे व यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. यामध्ये गुठळे राहू न देता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. अर्धा लिटर दूध घेऊन याचं मी दही लावलं होतं. एकदम फ्रेश दही इथे आपण वापरलेलं आहे. बेसन पीठमुळे आपली दह्याची कढी एकदम छानपैकी मिळून येते. त्यामुळे इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं बेसन पीठ दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतले, मिरची आणि मीठ वाटून घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पाने घेतलेत व 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं वाटून घेतलेलं आहे. आता इथे मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेत आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देणार आहोत. 7 ते 8 इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. आता आपण यामध्ये लसूण खोबरं वाटून घेतलेलं ॲड करणार आहोत. थोडंसं दरदरीत असं लसूण खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि थोडंसं सुक्या खोबऱ्याचा तुकडा मिक्सरला वाटून घेतलेला होता. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मीठ टाकून यामध्ये वाटून घेतलेलं आहे. त्यामुळे मीठ आपण नंतर यामध्ये ॲड करणार नाही आहोत. 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर आपण हा सर्व मसाला व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हळद ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ इथे मी मिरची वाटताना टाकलेलं होतं, त्यामुळे आपण इथे मीठ ॲड करणार नाही आहोत. आता आपण यामध्ये दही, बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते ॲड करूयात. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पुन्हा एकदा इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण वरून ॲड करणार आहोत. या कढीला आपल्याला उकळी फुटू द्यायची नाहीये. आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला थोडासा मोहर फुटला की आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. उकळी यायला सुरुवात व्हायच्या आधी बाजूने जो मोहर फुटतो तो फुटला की आपण अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटं कंटिन्युअसली हे हलवून घ्यायचं आहे. याला उकळी फुटू द्यायची नाही. उकळी फुटली तर ही कढी पूर्णपणे फाटते. त्यामुळे उकळी येऊ न देता 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व व्यवस्थित हलवून मिक्स करून घेणार आहोत व आपली कढी एकदम रेडी आहे. भाकरी, चपाती तसेच गरम गरम भातासोबत अतिशय अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने एकदा महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. बघा आपली कढी अतिशय अप्रतिम आहे. कढी अशाच प्रकारे पातळ असेल तरच चवीला छान लागते. त्यामुळे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपण कशा प्रकारे ठेवलेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. व अशाच पद्धतीच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.